ओबीसी कॅन्डिडेट म्हणजे जे विद्यार्थी ओबीसी कास्टमध्ये येतात तर ते विद्यार्थ्यांसाठी आता वसतिगृह सुरू करण्यात आलेले आहे। तर वसतिगृहाचा फॉर्म कसा भरायचा, सर्वप्रथम गुगलमध्ये जी साईट दिलेली आहे तुम्हाला त्या साईटवर आपल्याला जावं लागेल। ही साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे। तर जे विद्यार्थी आपला एरिया सोडून म्हणजे आपली सिटी किंवा आपले गाव सोडून जर मोठ्या सिटीमध्ये किंवा तुमच्या आजूबाजूच्या डिस्ट्रिक्टला किंवा तालुक्याला जर तुम्ही प्रवेश घेत असाल तर तुम्ही यासाठी पात्र आहात। जे विद्यार्थी स्वतःच्या सिटीमध्ये राहत आहे, तिथे शिक्षण घेत असेल, स्वतःचं घर असेल तर ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल नाही आहे। तर या व्हिडिओमध्ये ओबीसी कास्टमधील विद्यार्थी वसतिगृहासाठी फॉर्म कसे भरू शकतात याबद्दल संपूर्ण माहिती आपण घेणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला साईटवर यावं लागेल। साईटवर आल्यानंतर बघू शकता या अगोदर जर तुम्ही या साईटवर रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुमच्याकडे आयडी आणि पासवर्ड असू शकतो, तर तुम्ही डायरेक्टली लॉग इन करू शकता। आणि जर तुमच्याकडे आयडी आणि पासवर्ड नसेल तर तुम्ही न्यू रजिस्ट्रेशनचं जे ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही एक तुमचं यूजर नेम क्रिएट करणार, एक पासवर्ड सेट करणार, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर लिंक करणार OTP मार्फत आणि त्यानंतर इथे दिलेला कॅप्चा टाकून तुम्ही सेव्ह करणार। अशा प्रकारे तुम्ही तुमचे अकाउंट क्रिएट करून घेऊ शकता। अकाउंट क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला त्या अकाउंटमध्ये तुमचे आधार कार्ड सुद्धा लिंक करून घ्यायचे आहे सर्वप्रथम। तर अकाउंट क्रिएट करा, आयडी आणि पासवर्ड सेट करून घ्या आणि त्यानंतर अकाउंटला म्हणजे जे तुमचे अकाउंट क्रिएट होणार त्या अकाउंटला तुम्हाला तुमचं जे आधार कार्ड आहे हे तुम्हाला लिंक करून घ्यायचं आहे सर्वप्रथम। आधार कार्ड लिंक झाल्यानंतर बघा तर तुम्हाला तुमच्याकडे आयडी पण बनलेला आहे आणि पासवर्ड सुद्धा तुम्ही सेट केलेला आहे। आयडी टाका, पासवर्ड टाका, कॅप्चा टाका आणि लॉग इनला क्लिक करा म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार आणि तुम्ही लॉग इनमधून तुमचा वसतिगृहासाठी फॉर्म फिलअप करू शकता। तर बघू शकता या हॉस्टेलसाठी म्हणजे जे आपण आता फॉर्म फिलअप करणार आहे यामध्ये विद्यार्थी ओबीसी वाले सुद्धा फॉर्म भरू शकतात, त्यानंतर VJNT वाले विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, त्यानंतर SBC वाले सुद्धा विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, EWS स्टुडंट सुद्धा फॉर्म भरू शकतात यामध्ये आणि त्यानंतर हँडिकॅप किंवा ऑर्फन असणारे विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकतात। तर ही जी स्कीम आहे ही ओबीसी मार्फत म्हणजे बॅकवर्ड क्लास जरी असेल तरी तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता। यामध्ये SC आणि ST वाला विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही कारण त्यांच्यासाठी स्पेशल वसतिगृहाची व्यवस्था वेगळी करण्यात आलेली आहे त्यामुळे। तर अशा प्रकारे संपूर्ण जे विद्यार्थी इलिजिबल असेल ते विद्यार्थी यासाठी फॉर्म फिलअप करू शकतात। लॉग इन केल्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर दोन ऑप्शन येणार। पहिलं ऑप्शन SC कॅन्डिडेटसाठी आहे आणि सेकंड नंबरला जे ऑप्शन दिलेलं आहे ते ऑप्शन आपल्यासाठी आहे। तर तुम्ही कोणत्या कास्टमध्ये येता हे एकदा चेक करा। त्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर 2 ते 3 ऑप्शन देण्यात आलेले आहे, वसतिगृह आहे, स्वयं आहे आणि आधार योजना आहे। तर आपल्याला वसतिगृहासाठी फॉर्म भरायचा आहे तर नवीन अर्ज करा म्हणजे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। तर बघू शकता सर्वप्रथम इथे आपल्याला नवीन जे ऑप्शन दिलेलं आहे म्हणजे न्यू कॅन्डिडेट, तर नवीनला क्लिक करा। त्यानंतर इथे आपण वसतिगृहाला ऑलरेडी क्लिक केलेलं आहे। इथे तुम्हाला तुमच्या आधार कार्डनुसार नाव, तुमचे जन्मतारीख, तुमचे वय, तुमचा मोबाईल नंबर, त्यानंतर तुमच्या वडिलाचे नाव आणि तुमच्या आईचे नाव हे तुम्हाला तिथे दिसून पडत असेल आणि त्यानंतर तुम्हाला तिथे एक ऑप्शन आहे ते म्हणजे तुम्ही अनाथ आहात का म्हणजे ऑर्फन आहात का, तर असाल तर यस करा, अदरवाईज नो करा। त्यानंतर बघू शकता कास्ट, जे विद्यार्थी कोणत्या कास्टमध्ये मी परत तुम्हाला कास्ट सांगतो की यामध्ये कोण कोण इलिजिबल आहे। ओबीसी कॅन्डिडेट, संपूर्ण ओबीसी कॅन्डिडेट इलिजिबल आहे। VJNT मध्ये संपूर्ण विद्यार्थी इलिजिबल आहे। SBC मधील संपूर्ण विद्यार्थी इलिजिबल आहे। EWS जरी असाल तुमच्याकडे सर्टिफिकेट तरी तुम्ही इलिजिबल आहात यामध्ये। तर या 4 कास्ट यासाठी फॉर्म फिलअप करू शकतात। यामध्ये SC आणि ST हे 2 विद्यार्थी यासाठी इलिजिबल नाही आहे। परत सांगण्याचा उद्देश हाच की यावर असं वाटत आहे संपूर्ण विद्यार्थी की यामध्ये फक्त आणि फक्त ओबीसीचे विद्यार्थीच फॉर्म फिलअप करू शकतात, असं नाही आहे। यामध्ये ज्या 4 कास्ट सांगितलेल्या आहेत त्या 4 कास्ट यामध्ये फॉर्म फिलअप करू शकतात। त्यानंतर बघा इथे तुम्हाला संपूर्ण जी माहिती आहे कास्ट सर्टिफिकेटची आहे। कास्ट सिलेक्ट करा, कास्ट सर्टिफिकेट नंबर कुठून काढलेली आहे, अर्जदाराचे नाव लिहा, कोणी दिलेली आहे म्हणजे सब डिव्हिजनल ऑफिसर आणि इथे तारीख टाका ज्या तारखेला तुम्हाला मिळालेली आहे। सेम टू सेम अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट, इथे यस क्लिक करा, डोमेसाईल सर्टिफिकेटचा नंबर टाका आणि इथे कोणी दिलेला आहे ते टाका। त्यानंतर उत्पन्नाचा तपशील मागण्यात आलेला आहे, तर उत्पन्न 2.5 लाखापेक्षा खाली पाहिजे आहे तर इथे यस क्लिक करायचं। इथे तुमचं जेवढंही इन्कम आहे ती इन्कम इथे तुम्हाला नमूद करायचं। अशा प्रकारे संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या एकदा चेक करून घ्या, कुठे काही मिस्टेक असेल तर तुम्ही एडिट करू शकता आणि त्यानंतर सेव्हच्या ऑप्शनला क्लिक करा म्हणजे आपले पहिले जे पेज आहे हे सेव्ह होऊन जाणार।
आणि विद्यार्थ्यांना जर डॉक्युमेंट्स नंबर समजत नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डॉक्युमेंट्स कसे शोधायचे म्हणजे डॉक्युमेंट्स नंबर कसे शोधायचे या संदर्भात व्हिडिओ दिलेला आहे। तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स नंबर चेक करू शकता। त्यानंतर बघू शकता, त्यानंतर अर्जदाराचा कायमचा पत्ता म्हणजे विद्यार्थ्यांचा परमनंट ॲड्रेस तुम्हाला या 3 लाईनमध्ये इन्सर्ट करायचा आहे। स्टेट टाका, जिल्हा टाका, तालुका टाका, गावाचे नाव टाका आणि इथे तुम्ही तुमचा पिनकोड टाका। त्याचप्रमाणे तुम्हाला सध्याचा पत्ता विचारण्यात आलेला आहे, तर तुम्ही इथे तुमचा जिथे तुम्ही रेंटने राहत आहे तिथला तुम्ही ॲड्रेस टाकू शकता जर तुम्हाला तो माहिती असेल तर अशा प्रकारे संपूर्ण जे पेज आहे ॲड्रेसचे हे तुम्ही फिलअप करून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा। त्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला पॅरेंट्सचा ॲड्रेस विचारण्यात आलेला आहे, तर पॅरेंट्सचा म्हणजे तुमच्या वडिलांचा ॲड्रेस तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे। संपूर्ण माहिती यामध्ये 3 लाईनला फिल करून घ्या। इथे महाराष्ट्र, इथे तुमचा डिस्ट्रिक्ट, तालुका, गाव टाका, पिनकोड टाका, वडिलांचा ईमेल आयडी असेल तर टाका, कंपल्सरी नाही आहे। त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाका वडिलांचा आणि सेम जर ॲड्रेस असेल तर इथे ह्या चेकबॉक्सला क्लिक करा, हा ॲड्रेस इथे येऊन जाणार। तर अशा प्रकारे तुम्ही पॅरेंट्स ॲड्रेस सेव्ह करू शकता। तर प्रॉपर व्यवस्थितरित्या यामध्ये इन्सर्ट करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा। त्यानंतर बघू शकता विद्यार्थ्यांना टाकायचं आहे त्यांचा करंट कोर्स, तर तुम्ही सध्या ॲडमिशन कुठे घेतलेली आहे या प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती यामध्ये इन्सर्ट करायची आहे। तर बघू शकता इथे डिस्ट्रिक्ट टाकायचे आहे तुम्हाला, तालुका आणि व्हिलेज। तर तुम्ही यामध्ये जर तुम्ही सिटीमध्ये असेल तर तिन्ही ठिकाणी तुम्हाला सिटी टाकावी लागेल। फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी सांगलीमध्ये शिकत असेल तर सांगली टाकावं लागेल तुम्हाला। त्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन लेवलसुद्धा यामधून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, डिग्री आहे, त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा आहे, डिप्लोमा, अशा प्रकारे यामध्ये भरपूर सारे ऑप्शन आहेत। तुम्ही जेही एज्युकेशन शिकत असाल सध्या ते एज्युकेशनची माहिती तुम्ही इथे इन्सर्ट करू शकता। तर तुम्ही एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला एका सिटीमधले तुम्हाला ऑप्शन देतोय, परंतु हे पण सुद्धा लक्षात असू द्या जे तुम्ही इथे ऑप्शन चूज करत आहे की ज्या एरियामध्ये तुम्हाला तुम्ही शिक्षण घेत आहे म्हणून तुम्ही टाकत आहे तर तुम्हाला त्याच डिस्ट्रिक्टचे वसतिगृह शेवटी उपलब्ध होतील, कारण सर्व डिपेंड आहे तुमचं करंट एज्युकेशनमध्ये। ज्या एरियामध्ये तुम्ही शिकत आहात त्याच एरियामधले वसतिगृह तुम्हाला डिस्प्ले होणार। आम्ही अमरावती चूज केलेलं आहे तर आम्हाला फक्त आणि फक्त अमरावतीचेच वसतिगृह आम्हाला डिस्प्ले होणार शेवटच्या पेजवर। हे सुद्धा लक्षात असू द्या, तुम्ही ज्या एरियामध्ये शिकत आहात, समजा ज्या सिटीमध्ये शिकत आहे ती सिटीची इन्फॉर्मेशन किंवा कॉलेजची इन्फॉर्मेशन प्रॉपर टाका, कारण त्यानुसारच तुम्हाला तुमचे वसतिगृह डिस्प्ले होणार। तर यामधून तुम्हाला जेही तुम्ही एज्युकेशन कंप्लीट करत असाल यामध्ये जेवढे ऑप्शन दिलेले आहेत तुम्ही यामधून सिलेक्ट करू शकता। तर डिग्री असेल किंवा व्होकेशनल कोर्स असेल काही पण तुम्ही सिलेक्ट करू शकता। तर बघू शकता अंडर ग्रॅज्युएट कोर्स सांगितलेला आहे, सायन्स फील्ड आहे, एक कॉलेज सिलेक्ट केलं आहे, काय आहे तर BSc आहे, सायन्स असल्यामुळे मेरिटनुसार नंबर लागला म्हणून इथून आम्ही जे गव्हर्नमेंट कोटा थ्रू ॲडमिशन झाली अशा प्रकारे सांगितलं। ॲडमिशन इयर 25 येणार, कारण नवीन फॉर्म हे 25 मधले आहे आणि यावर्षी सुरू झालेले आहे, फर्स्ट इयरला ॲडमिशन आहे। त्यानंतर इथे परस्युइंग आहे, डेट ऑफ ॲडमिशन सांगितलेली आहे, नॉन प्रोफेशनल कोर्स आहे कारण BSc आहे आणि रेग्युलर आहे। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या एज्युकेशनची माहिती, तुमचे कॅप अलॉटमेंट लेटर, अदरवाईज तुम्हाला मिळालेली रिसिप्ट यावर संपूर्ण माहिती उपलब्ध आहे। त्या प्रकारे तुम्ही यामध्ये करंट एज्युकेशन व्यवस्थितरित्या टाका, कारण इम्पॉर्टंट आहे तुमचं करंट एज्युकेशन, त्यानुसारच तुम्हाला वसतिगृहांची लिस्ट समोर डिस्प्ले होणार। अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा, त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा, तुमचा डाटा सेव्ह होणार। नेक्स्ट करा, नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला पुढील माहिती येणार। तर पुढील माहितीमध्ये काय आहे, पास्ट एज्युकेशनमध्ये कसं तर विद्यार्थी डिग्रीला असल्यामुळे विद्यार्थ्यांनी काय कंप्लीट केलं, 10वी आणि 12वी कंप्लीट केलेली आहे। एखाद्या विद्यार्थ्याने जर MBA घेतलं असेल तर तो विद्यार्थी काय कंप्लीट करणार, 10वी 12वी आणि डिग्रीसुद्धा करून तो विद्यार्थी हे करणार म्हणजे PG करणार। आता यामध्ये लक्षात असू द्या जे तुमचं लास्ट एज्युकेशन आहे त्या पर्सेंटेजवर तुम्हाला वसतिगृह मिळणार आहे। एखाद्या विद्यार्थ्याने जर 12वी कंप्लीट केली आणि फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतली तर त्याला 12वीच्या पर्सेंटेजवर वसतिगृह मिळेल। एखाद्या विद्यार्थ्याने जर PGला ॲडमिशन घेतली म्हणजे MBAला तर त्याला डिग्रीच्या पर्सेंटेजवर वसतिगृह मिळणार आहे। त्यामुळे एज्युकेशन, पास्ट एज्युकेशनसुद्धा अतिशय महत्त्वाचा पार्ट असणार आहे तुमचा। यामध्ये स्टेट सिलेक्ट करा, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, तालुका सिलेक्ट करा, क्वालिफिकेशन लेवल स्टार्टिंगला 10वी चूज करा, स्ट्रीममध्ये जे येईल ऑप्शन तुम्हाला ते चूज करा, कॉलेजचे नाव, कोर्समध्ये SSC येणार आहे, त्यानंतर बोर्डमध्ये तुमचं जेही बोर्ड आहे, स्टेट बोर्ड आहे, CBSE बोर्ड आहे, त्याप्रकारे सिलेक्ट करा। त्यानंतर यामध्ये तुमचा कोर्स 10वी येणार। अशा प्रकारे एज्युकेशन मोडमध्ये तुम्ही रेग्युलर चूज करा, ॲडमिशन कोणत्या वर्षी घेतली आणि पास कोणत्या वर्षी झाले, पासिंग इयर तुमच्या मार्कशीटवर सुद्धा दिलेलं आहे, त्याप्रकारे तुम्ही पासिंग इयर येथे ॲड करा, रिझल्टमध्ये पास करा, अटेम्प्टमध्ये 1 करा,
पर्सेंटेज टाका, मार्कशीट अपलोड करा. अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप स्टार्टिंगला 10वी करा ॲड, मग 12वी करा आणि PG वाले विद्यार्थी डिग्री ॲड करतील. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करून घ्या. आणि विद्यार्थ्यांनी असं करायचं नाही आहे, जर एखादा विद्यार्थी PGला ॲडमिशन घेत असेल, त्याला माहीत आहे की आपल्याला फक्त डिग्री महत्त्वाची आहे, तर म्हणून मग फक्त डिग्रीची इन्फॉर्मेशन ॲड करून सबमिट करायचं नाही. तुम्हाला पास्ट एज्युकेशन म्हटलेलं आहे, 10वी पासून तुम्ही जेवढेही शिक्षण केलेलं असेल हे तुम्हाला इथे इन्सर्ट करणं कंपल्सरी राहणार आहे. आणि फॉर्मला एडिट ऑप्शन नाही आहे. मी परत सांगतो तुम्हाला, शेवटीसुद्धा सांगणार, फॉर्मला एडिट ऑप्शन नाही आहे. त्यानंतर शेवटी तुम्हाला 3 क्वेश्चन विचारण्यात येणार आहे की तुम्ही कोणतेही मेंटेनन्स अलाउन्स स्कॉलरशिप घेत आहे का. कॉलेजची स्कॉलरशिप सोडून असते हे, म्हणजे MHA-DBTची जी स्कॉलरशिप आपण भरतो ती स्कॉलरशिप सोडून जर तुम्ही कोणती स्कॉलरशिप घेत असाल तर यस करा, अदरवाईज इथे नो ठेवा. जर तुम्ही नो नाही केलं आणि यस केलं तर तुम्हाला वसतिगृह मिळणार नाही, कारण त्यांना असं वाटेल की तुम्ही कोणती तरी वेगळी स्कॉलरशिप घेत आहात. त्यानंतर इथे सेल्फ एम्प्लॉयमेंटला नो करा, काइंड ऑफ बिझनेसला सुद्धा नो करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर बघू शकता तुम्ही आता आपलं कॉलेज कुठे होतं, अमरावती डिस्ट्रिक्ट सांगितलेलं होतं. ऑटोमॅटिकली इथे लॉक आहे, एडिट होत नाही. अमरावतीमध्ये जेवढी हॉस्टेल आहे हे आपल्यासमोर डिस्प्ले झालेलं आहे. सध्या OBC कॅन्डिडेटला, म्हणजे जेही OBC VJNT जे स्टुडंट आहे यांना नवीन वसतिगृह सुरुवात झालेली आहे, त्यामुळे वसतिगृहाची संख्या सध्या कमी आहे. तर सध्या डिस्ट्रिक्ट लेवलला एक, तालुक्या लेवलला एक, अशा प्रकारे वसतिगृह आहेत. तरी तुमच्या आजूबाजूला तुम्ही वसतिगृह आहे किंवा नाही एकदा चेक करा. परंतु डिस्ट्रिक्ट लेवलला तर वसतिगृह आहे असं ऑलरेडी सांगण्यात आलेलं होतं. तर बघू शकता अमरावतीमध्ये एक वसतिगृहाचं नाव आलेलं आहे. आणि तुमचं सर्व हे वसतिगृहाची लिस्ट कशी येणार, तुम्ही जे करंट एज्युकेशन ॲड करणार आहे त्यानुसार तुम्हाला वसतिगृहाची लिस्ट येणार. तर एक वसतिगृह आलेलं आहे, या वसतिगृहाला क्लिक करा. हे वसतिगृह इथे सिलेक्टेडमध्ये येऊन जाणार आणि त्यानंतर इथे सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करायचं. तर वसतिगृहाचं जे सिलेक्शन आहे हे आपलं इथे होऊन जाणार. आणि त्यानंतर आपल्याला करायचे आहे डॉक्युमेंट्स अपलोड. डॉक्युमेंट्स अपलोड करताना घ्यावायची काळजी कोणती, संपूर्ण डॉक्युमेंट्स ओरिजिनल पाहिजे आहे, झेरॉक्स टाकू नका. त्यानंतर यामध्ये दिलेले संपूर्ण डॉक्युमेंट्स आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे की हे डॉक्युमेंट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये अपलोड करायचे आहे. आणि याची कंडिशन आहे की 250 KB आतमध्ये तुमचे डॉक्युमेंट्स पाहिजे आहे. तर बघू शकता स्टार्टिंगला 10वीची मार्कशीट, 12वी मार्कशीट, इन्कम सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, डोमेसाईल सर्टिफिकेट, ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणजे TC होते, बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा फी रिसिप्ट, कॉलेजची ॲडमिशन झाल्याचा पुरावा म्हणून आपण म्हणू शकतो, आणि गॅप असल्यास गॅप सर्टिफिकेट. अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट्स 250 KB आत PDF ही तुम्हाला इथून ब्राउज करायची, इथून अपलोड करायची. अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करून घ्या. डॉक्युमेंट्स अपलोड करताना काळजी घेऊन अपलोड करा. फॉर्मला एडिट ऑप्शन नाही आहे. मी परत सांगण्याचा उद्देश तोच आहे की सर्व झाल्यानंतर विद्यार्थी विचारतात की आता फॉर्म एडिट कसा करायचा. एडिटला ऑप्शन नाही आहे. तुम्हाला एडिट करायचं असेल तर सरळ तुम्हाला ऑफिसला जायचं काम पडू शकते. त्यानंतर ज्याही विद्यार्थ्यांची जे CGPA जर असेल तुमच्या याच्यावर तर तुम्हाला ते मार्क्स कन्व्हर्टर लावावं लागेल, ज्याच्यामध्ये पर्सेंटेज डिस्प्ले होतील. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करा. अपलोड केल्यानंतर तुम्ही तुमच्या फॉर्मचा प्रिव्ह्यू बघू शकता. आणि प्रिव्ह्यू बघताना त्यामध्ये स्टार्टिंगपासून एकूण एक जे तुम्ही माहिती फिलअप केलेली आहे ती माहिती प्रॉपररित्या चेक करा. चेक करण्याचा उद्देश हाच आहे की तुम्हाला फॉर्म तर एडिट करता येणार नाही आहे, आणि फॉर्म जर तुमचा एकदा लॉक झाला तर तुम्हाला मग मदत कोणी करू शकत नाही. त्यामुळे कसं आहे, तुम्ही एकदा फॉर्म व्यवस्थितरित्या एकूण एक पार्ट तुम्ही चेक करा की कुठे काही मिस्टेक असेल तर तुम्ही बॅक जाऊन आता एडिट करू शकता. म्हणजे जोपर्यंत तुम्ही फायनल सबमिट करत नाही तोपर्यंत तुम्ही एडिट करू शकता. परंतु तुम्ही जर फायनल सबमिट केला तर एडिट होणार नाही. आणि फॉर्म सबमिट झाल्यानंतर फॉर्मची प्रिंट काढा, डॉक्युमेंट्स लावा आणि जे वसतिगृह तुम्हाला आलेलं होतं सिटीमधलं त्या वसतिगृहाला तो फॉर्म पोहोचून द्या. त्यांच्याकडून तुम्हाला पोचपावती मिळू शकते, ती पोचपावती घ्या आणि त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. तिथला नंबर घेऊन घ्या की सर लिस्ट कधी लागेल किंवा कोणती माहिती तुम्हाला तिथून मिळू शकते. तर अशा प्रकारे तुम्ही वसतिगृहाचे फॉर्म फिलअप करू शकता. तर जे विद्यार्थी OBC जे आपण कास्ट नमूद केल्या होत्या त्या कास्टमध्ये जर येत असाल तुम्ही यासाठी फॉर्म फिलअप करू शकता. तर लवकरात लवकर आपले फॉर्म फिलअप करा. कुठेही अडचण असल्यास तुम्ही कमेंट्स करा आणि या संदर्भात जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.